आपल्या आर्थिक विवंचना संपाव्या, घरातली भरभराट व्हावी, सुखसमृद्धीने आपलं घर भरावं किंवा इतर कोणत्याही इच्छेसाठी व्यंकटेश स्तोत्र हे खूप प्रभावशाली मानले गेले आहे. व्यंकटेश स्तोत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान केल्यास आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि साक्षात बालाजी भगवान आपल्याला दर्शन देतात. व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसाची सेवा कशी करावी याबद्दल बरेच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतात. जसे की सेवाचे खूप कडक नियम असतील, मग व्यंकटेश भगवान दर्शन देतात त्याबद्दलची भीती मनामध्ये असते. सेवेत काही चूक वगैरे झाली तर अशा प्रकारचे बरेच प्रश्न पडत असतात. तर त्याचबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 दिवसाचे व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान कसे करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण व्यंकटेश स्तोत्राचे 3 दिवसाच्या अनुष्ठानबद्दल बघणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर 21 दिवसाचे सुद्धा अनुष्ठान तुम्ही करू शकता. पद्धत सेम अशीच राहील, जे काही सांगणार आहे तशीच. तर बघूया. ही सेवा कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली, विवाहित, अविवाहित कोणीही ही सेवा करू शकतं. तर सेवेची सुरुवात कोणत्याही शुक्रवारपासून करू शकता. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं 3 दिवसाचा हे अनुष्ठान करता येतं. शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला मध्यरात्री 12 वाजताच करायची असते. तर त्याआधी 3ही दिवस, पहिल्या दिवशी पण रात्री 11:30 पावणे 12पर्यंत आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन जायचं आहे. त्यानंतर मग सेवेला बसायचं आहे. हातपाय धुवून बसता येणार नाही, आपल्याला आंघोळ करूनच ही सेवा करायची असते, लक्षात घ्या. कारण दिवसभरामध्ये कितीतरी निगेटिव्हिटी आपल्या शरीराभोवती असते आणि मनामध्ये सुद्धा असते, किंवा आपण दिवसभरामध्ये कितीतरी लोकांच्या संपर्कामध्ये येत असतो. आपल्याला माहीत नसते की आपल्याला भेटणाऱ्या कोणाला मासिक धर्म सुतोमध्ये वगैरे असू शकतं. तर आपल्याला माहीत नसतं आणि हे सर्व दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला आंघोळ करणे गरजेचे असते. त्यामुळे सेवा करायच्या आधी आंघोळ करायची आहे. स्नान करूनच सेवेला आपल्याला बसायचं आहे. तर आता पूजा कशी करायची आहे. शक्य असेल पूजा मांडणी करणे तर करू शकता, किंवा जागेचा अभाव असेल किंवा दुसरं काही कारणास्तव जर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नसाल तर काही हरकत नाही. अगदी देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावून सुद्धा ही सेवा करू शकतो. जर पूजा मांडणी करायची असेल तर एका चौरंगावर पांढरा कपडा किंवा कोणत्याही कलरचा कपडा टाकून त्यावर मग तुमच्याकडे जर बालाजी भगवानांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवावी, किंवा विष्णू भगवानांची मूर्ती किंवा फोटो चालेल, किंवा जर दोन्ही नसेल तर बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. बाळकृष्णाची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या देवघरामध्ये असतेच, तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावायची. शक्यतो पांढरे किंवा निळ्या कलरचे कपडे घालूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि बसायला सुद्धा निळ्या रंगाचं आसन घेऊनच बसायचं आहे. आसन नसेल तर अगदी एक ब्लाऊज पीस निळ्या रंगाचा ब्लाऊज पीससुद्धा चालेल, ते टाकून सुद्धा तुम्ही बसू शकता. संकल्पयुक्त 3 दिवसीय अनुष्ठान आपण करत आहोत, तर तेव्हा 3 दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. शक्य असल्यास पराण्य वर्ज्य करायचं आहे. मांसाहार करायचा नाही आहे, ते सुद्धा आपल्याला टाळायचं आहे 3 दिवसामध्ये. 3 दिवस, किंवा जर तुम्ही 21 दिवसाचं करत असाल तर 21 दिवस तुम्हाला हे सर्व नियम पाळावे लागतील. त्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सेवा सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची असते. संकल्प कसा घ्यायचा हे या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि याबद्दलचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे. तर ही एकदा शॉर्टकटमध्ये सांगून देते मी. उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल टाकायचं आहे. आपले नाव आणि गोत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा, कोणती इच्छा आपली आहे ती इच्छा बोलायची आहे आणि ती माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे 3 दिवसाचे अनुष्ठान करत आहे असे आपल्याला देवाला सांगायचे आहे. त्यानंतर ते पाणी एका ताम्हामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता.
तर आता व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा कसं वाचायचं बघा. व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये आहे. तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते तुम्ही वाचू शकता. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 15 ओवीचे आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओवींचं आहे. तर जेव्हा आपण 21 वेळा जर तुम्ही संस्कृतमध्ये वाचणार असाल तर 20 वेळा 10 ओवीपर्यंत वाचायचं आहे. त्यानंतर फलश्रुती आहे, तर त्यामुळे 20 वेळा जे आहे ते 10 ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि 21वा वेळा जेव्हा आपण वाचणार असाल तर तेव्हा संपूर्ण फलश्रुतीसहित वाचायचं आहे. त्याचप्रमाणे मराठीमध्ये जेव्हा वाचताना 20 वेळा 80 ओवींपर्यंत वाचायचं आहे, कारण मराठी जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते 108 ओळींचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा 20 वेळा जेव्हा आपण वाचणार असू तेव्हा 80 ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि 21व्या वेळी संपूर्ण वाचायचे आहे. फलश्रुतीसहित 108 ओवी पूर्ण वाचायचे आहे. तर संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते याप्रमाणे आहे. व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो निरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च. हे आहे संस्कृतमध्ये. आणि मराठीमध्ये ओम नमो जिहेरंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. हे आहे मराठीमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला वाचायचं आहे. जोपर्यंत सेवा आपण करणार आहोत 21 वेळा पठण होईपर्यंत दिवा आणि अगरबत्ती दोन्ही पण सुरूच ठेवायची आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये वाचा किंवा संस्कृतमध्ये वाचा. दोन्हीमध्ये हे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही भाषेमध्ये पठण करू शकता. दोन्हीही तेवढेच प्रभावी आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही तसं तुम्ही पठण करू शकता. कोणताही पठण केलं तरी त्यांचा प्रभाव सारखाच आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे व्यवस्थित जमेल मराठी किंवा संस्कृत ते तुम्ही पठण करू शकता. आणि सेवा शार्प 12 वाजता सुरू करायची असते. त्याआधी दिवा अगरबत्ती लावायचा. नंतर 21 वेळामध्ये न उठता किंवा कोणाशी न बोलता व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करायचे आहे. 21 वेळा स्तोत्र पठण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, खडी साखर किंवा दूध साखर किंवा एखादं फळ ठेवू शकता. आणि त्यानंतर बालाजी भगवानांची आरती करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि जर सेवेमध्ये जर काही आपल्याकडून चूक झाली असेल तर त्यासाठी माफी मागायची आहे. तर अशा प्रकारे 3 दिवसाचे अनुष्ठान आपण श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा किंवा अनुष्ठान करू शकतो. व्यंकटेश स्तोत्राचे अनुभव बरेच आहेत. बरेच लोकांना व्यंकटेश स्तोत्राचे अनुभव आलेले आहे. बालाजी भगवान साक्षात आपल्याला दर्शन देतात, वेगवेगळे आवाज येतात वगैरे. बघा असं बरेच लोक म्हणतात. बघा कोणतेच देव कधीच कोणाचं वाईट करत नसतात. आपल्यावर जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. देव तर आपल्याला संकटातून सोडवण्यासाठी येत असतात. ते आपल्याला कशाला भीती दाखवणार. आणि देव साक्षात आपल्याला दर्शन देतील एवढी आपली गाढ सेवासुद्धा तेवढी आपली असली पाहिजे. ज्यांची श्रद्धा खूप जास्त प्रबळ आहे, ज्यांच्या सेवेचा बँक बॅलन्स खूप जास्त आहे, ज्यांची खूप सेवा आहे, अशा लोकांना ह्या सेवेमध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण सेवा करत असताना आपल्याला अनुभवाची किंवा प्रचिती आपल्याला येईल, लवकर येईल. मी एवढी सेवा केली मग मला अजून प्रचिती आली नाही असं मनात ठेवून आपल्याला सेवा करायची नाही आहे. कोणतीही सेवा मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता जेवढी शुद्ध अंतःकरणाने करू तेवढं त्या सेवेचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळत असते. आपल्याला अनुभव किंवा प्रचिती देणे हे भगवंताच्या हातात आहे. ते केव्हा द्यायचं किंवा द्यायचं की नाही ते देवच ठरवत असते. आपलं काम आहे मन लावून सेवा करणे आणि आपण तेच केलं पाहिजे असं मला वाटते. आणि शुद्ध अंतःकरणाने जो भगवान व्यंकटेशांची ही सेवा करतो त्याला ते दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. बघा पहिल्या दिवशी संकल्प करताना आपली इच्छा आपण बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे की मी आता बालाजी भगवानांना सांगितलं आहे आणि आता मला फक्त सेवा करायची आहे, माझी इच्छा पूर्ण होणारच आहे. त्यामुळे आपली जी कोणती सेवा आपण करत असू त्यावर विश्वास ठेवून संयम ठेवून कोणतीही सेवा करावी. ती सेवा मग छोटी असो किंवा मोठी असो. तेव्हा अनुभव येण्यासाठी दिवस मोजायची गरजच राहत नाही. प्रत्येक देव आपल्या कर्मानुसार फळ देत असते. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती होती. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.